आज आपण आठवण करणार आहोत एका अशा क्रांतिकारी तरुणाची ज्यांनी ब्रिटिशाविरुद्ध बंड पुकारला आणि अन्यायाला सरळ नाही म्हटलं। ते होते धरती आबा भगवान बिरसा मुंडा, ज्यांनी आदिवासी समाजाला आपले हक्क ओळखायला शिकवलं। तेव्हा ब्रिटिश जमीन हिसकावत होते। आजही अनेक ठिकाणी जमिनीचे वाद आहेत। आजही काही समाजांना आपले मूलभूत हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। त्यावेळी धर्मांतर, शोषण, दडपशाही होती आणि आजही शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी अनेकांना लढावं लागत आहे। पण बिरसा मुंडा म्हणायचे, भिवू नका, आपला हक्क आहे आणि त्यासाठी आपण आवाज उचलायला शिकायला पाहिजे। त्यांनी लोकांना एकत्र आणलं। त्यांनी सांगितलं, आपली जमीन, आपलं जंगल, आपली ओळख आहे, हे कुणाच्याही दबावाखाली हरवू देऊ नका। आजच्या काळातही त्यांचा संदेश तितकाच महत्त्वाचा आहे, कारण बदल अजूनही हवा आहे, अन्याय अजूनही दिसतो, शोषण अजूनही थांबलेलं नाही। बिरसा मुंडा आपल्याला एकच शिकवून देऊन गेली आहे, हक्कासाठी उभे राहा आणि सत्यासाठी आवाज उठवा। त्यांचं आयुष्य छोटं होतं, पण त्यांची लढाई अजूनही जिवंत आहे आणि तीच लढाई आज आपण पुढे घेऊन जायची आहे। धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन। आजही ते आपले धैर्याचे आणि स्वाभिमानाची ताकद आहे।